तुम्हाला पण आवडते का अशी पावभाजी? तर चला बनवूया. हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत कुकरमधली पावभाजी. त्यासाठी मी थोडीशी कोबी, गाजर, शिमला मिरची, 1 वाटी कांदा, 1 वाटी टोमॅटो आणि 2 मोठे बटाटे. मी ही पावभाजी 2 माणसांसाठी बनवते. तर आता आपण एका कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आणि त्या तेलामध्ये मी पहिल्यांदा शिमला मिरची आणि कांदा टाकणार आहे. कांदा आणि शिमला मिरची चांगलं परतून घ्यायचं, जोपर्यंत कांदा गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत. आता आपण त्याला हलवून घेऊया. एकदा कांदा गोल्डन ब्राऊन झाला, त्याला कलर आला आणि तेल सुटलं, नंतर आपण त्यामध्ये टोमॅटो टाकूया. पावभाजीमध्ये टोमॅटो कंपल्सरी लागतो, तो आपल्याला स्किप नाही करता येत. टोमॅटोमुळं त्याची चव आणखीन वाढते. आपण जी पावभाजी बनवणार आहोत ती कुकरमध्ये बनते, पण त्याची टेस्ट अजिबात बिघडत नाही आहे. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. पावभाजी सगळ्यांना आवडते, पण ते बनवण्यासाठी होणारा जो राडा आहे त्याच्यामुळं आपण घरी पावभाजी बनवायचं टाळतो. तुम्ही बघू शकता की टोमॅटोचं आणि भाज्यांनी कसं तेल सोडलं आता त्यामध्ये आपण थोडंसं गाजर आणि बारीक चिरलेली पत्ताकोबी टाकणार आहोत. तुम्ही सगळे ज्या भाज्या आहेत, जर तुम्हाला आणखीन भाज्या आवडत असतील तर तुम्ही त्यामध्ये भाज्या घालू शकतात. कोण यामध्ये कलरसाठी बीट पण घालतं. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच घालू शकतात. पण ही अशी पण याचा कलर खूप छान येतो. जर तुम्ही रेड काश्मीरी पावडर टाकली तर त्याचा कलर सेम येतो, काहीच बदल नाही आणि टेस्टमध्ये पण तुम्हाला बिलकुल फरक नाही जाणवणार. तर आपण सगळ्या भाज्या चांगल्या शिजवून घेऊया. आता मी त्याच्यामध्ये टाकते आपली घरची लाल तिखट, लाल मिरची पावडर, नंतर मी टाकते त्याच्यामध्ये पावभाजी मसाला. आणि पावभाजी मसाला टाकायला थोडी पण कंजूसी नाही करायची. तुम्ही एक मोठा चमचा भरून पावभाजी मसाला टाका. नंतर मी त्यामध्ये टाकली आहे थोडीशी धना पावडर. आणि आता आपण सगळे मसाले मिक्स करून घेऊया. आणि मसाले करपणार नाहीत म्हणून त्याला हलवते वेळेसच आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया. जसं तुमच्या भांड्याची आहे त्याच्यावरती तुम्ही हे करू शकतात. आपण कुकरमध्ये का बनवतोय, ज्यामुळे मसाले पण तुमचे जास्त करपणार नाहीत आणि टेस्ट त्याची छान येईल. तुम्ही बघू शकता मसाल्याला छान पाणी सुटले आणि त्याचं तेल पण सुटले. आता ह्या स्टेजला आपल्याला त्यामध्ये जे आपण चिरले होते बटाटे आणि जे कच्चे बटाटे आहेत, आता आपल्याला ते बटाटे यामध्ये ॲड करायचे. तर तुम्ही बघू शकता काहीच राडा नाही झाला, फक्त आपल्याला भाज्या चिरून घ्यायच्यात, ज्या की आपण असं पण चिरून घेतो. आणि आपण त्यामध्ये आता लास्ट स्टेज आहे, लास्ट स्टेप, आणि आपण त्यामध्ये टाकूया थोडं मीठ बटाट्यासाठी आणि थोडं पाण्यासाठी, जेणेकरून तुम्हाला मिठाची कन्सिस्टन्सी समजेल. आता आपण ते सगळं मिक्स करून घेऊया. तुम्ही बघतच आहात की किती सुंदर कलर दिसतोय आत्ताच. आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचे आणि आपल्याला हे शिजवून घ्यायचे. भाज्या एकदम छान शिजल्यात, त्यामुळे कलर पण आलाय. आपले जितके बटाटे आहेत त्यापासून थोडंसं जास्त, म्हणजे 1 बोट पाणी वर राहायला हवं, इतकं पाणी असेल इनफ होतं. नंतर आपण कुकरचं टोपण लावून घेऊया. बटाटे शिजायला जसं तुमच्या कुकरची कॅपॅसिटी आहे तितक्या शिट्ट्या काढून घ्यायच्या. 3 शिट्ट्यामध्ये प्रॉपर बटाटे शिजतात. नंतर आपल्याला मॅशर घ्यायचा आहे आणि त्याने बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे. गरम गरम असेल ते काळजी घ्या, तुम्हाला पोळणार नाही. ते सगळं मॅश करून घेतले. आता शेवटला, जर ती पावभाजी जर पातळ झाली असेल माझी पावभाजी, त्यामध्ये थोडंसं माझ्याकडून जास्त पाणी झालं होतं, तर तुम्ही ती वापस गॅसवर ठेवा आणि त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा जशी तुम्हाला आवडते तशी. कोणाकोणाला घरची पावभाजी पातळ आवडते, पण आज आपण बनवणार आहोत बाहेरसारखी पावभाजी, म्हणून ती पावभाजी मी घट्ट करते आहे. थोडा वेळ लागेल आणि बटाटे असल्यामुळं ते लगेच घट्ट होतं. तुम्ही बघू शकता किती पटकन झाले हे. यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड केली. आता आपण पाव भाजून घेऊया. तुम्ही पाव
तेलासोबत पण भाजू शकतात किंवा बटर किंवा तूप लावून पण भाजू शकतात. पाव आपण खरपूस भाजून घेऊया. आता आपण पावभाजी बघतायच तुम्ही, त्याला कलर किती सुंदर आलाय. तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके बाय अँड थँक यू फॉर वॉचिंग.